नमस्कार मंडळी, योगीश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बेसन न वापरता भिजवलेल्या चणा डाळीचं अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक पिठलं बनवणार आहोत। त्याला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण साहित्य बघूयात। 1 वाटी भिजवलेली चणा डाळ आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे। कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। मोहरी टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। मोहरी जिऱ्यानंतर कढीपत्ता ही चांगला तडतडला आहे। हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा घेतला होता आपण करून, तो आपण त्यात टाकून 1-2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा आहे, तो आपण टाकून चांगला परतून घेणार आहोत। कांदा थोडा परतल्यानंतर बारीक टोमॅटो आहे, तो आपण टाकून त्याच्यासोबतच 1 चमचा मीठ, हे आपण चांगलं परतून घेणार आहोत। आता आपण हिंग टाकलेले, सुरुवातीला हिंग टाकायचं राहिलं होतं, काही हरकत नाही, आपण हे हिंग टाकून थोडंसं परतून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकून परतल्यानंतर भिजवलेली चणा डाळ आहे ती आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, आबडधोबड, जास्त बारीक नाही आहे, ती टाकून आपण थोडंसं परतून घेऊया। थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 वाटी पाणी टाकणार आहोत। जेवढी वाटी डाळ भिजवली होती त्याच वाटीने आपण 2 वाटी सुरुवातीला पाणी टाकणार आहोत, अंदाज घेऊन। आपली डाळ कितपत भिजलेली आहे, जास्ती तास भिजलेली आहे, कमी तास भिजलेली, त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन त्याच्यात पाणी टाकू शकता। अजून आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे, तर अजून आपण 1 वाटी पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे आपलं चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण हे। आपला गॅस मिडियमात आहे। ह्या स्टेजला आपण थोडंसं मीठ चेक करणार आहोत। मीठ कमी आहे, आपण परत एकदा 1 चमचा मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। गॅस आपला मीडियमच आहे। आपण 5 मिनिटासाठी झाकण टाकून त्याला उकळी देऊयात, वाफ देऊयात चांगली। एकदा उघडून बघूयात आणि मिक्स करून घेऊयात। डाळीला चकाकी यायला लागलेली आहे। आपण पुन्हा एकदा झाकण टाकून त्याला 5 ते 7 मिनिटं आपण वाफ देणार आहोत, शिजवून घेणार आहोत। मस्तपैकी आपले बेसन तयार आहे, पिठलं तयार आहे। या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून त्यालाही मिक्स करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपलं बेसन तयार आहे। हे आत्ता पातळ दिसत आहे, थंड झाल्या अजून घट्ट होणार आहे, तर अशा पद्धतीनेच तुम्ही ठेवा। तसेच गरमागरम बाजरीची भाकर आपण त्याच्यासोबत प्लेट तयार करून घेतलेली आहे। अशाच आपल्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।